हम्म, हम्म. आणि रेकॉर्डिंग आपोआप होणार का? ओके ओके ओके. हम्म. हो हो. हम्म. ठीक. चालेल. चालेल. हम्म. पण मग आता हे फेसबुकचं चॅट वगैरे किती लोक आहेत वगैरे ते दिसत नाही याच्यामध्ये ना? हम्म. ओके ओके. हम्म. हम्म. ठीक. थँक्यू थँक्यू बाय. सगळ्यांना नमस्कार आणि शुभेच्छा. तुम्ही सगळेजण नीट असाल या करोनाच्या वातावरणामध्ये, लॉकडाऊनमध्ये, अशी आशा करतो. आणि थोडासा उशीर झाला तांत्रिक अडचणीमुळे, परंतु आता आपण चालू करूयात. असं जनरली होत असतं. अशा काही नवीन टेक्नॉलॉजी वापरताना आपल्याला माहीत नसेल तर अशा गोष्टी होतात. त्याबद्दल क्षम असू. आपण आता चालू करूयात. माझी स्वतःची छोटीशी ओळख करून देतो. अ, माझं नाव नितीन अरुण कुलकर्णी आणि मी चित्रकार म्हणून मी शिक्षण घेतलं जे स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचं. आणि साधारणपणे 10 वर्ष मी कलेच्या क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टी केल्या. प्रदर्शनं भरवली, कमर्शियल कामं केली, वेगवेगळ्या प्रकारच्या शिकवण्या केल्या. आणि त्याच्यातून मला असं लक्षात आलं की मला एज्युकेशनमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये मला रस आहे. आणि मग नंतर मी 93 मध्ये जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर, नंतर रचना संसद आर्किटेक्चर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या 3 संस्थांमध्ये मी शिकवणं चालू केलं. आणि माझा हा कला शिक्षण आणि डिझाईन शिक्षणाचा प्रवास हा तिथून सुरू झाला. आणि पहिल्यापासूनच मला विचार करण्याची आवड होती आणि त्यातूनच लिहिण्याची आवड पण तयार झाली. आणि वेगवेगळ्या प्रकारचं लेखनही मी चालू केलं. आतापर्यंत माझे 3 कॉलम हे प्रकाशित झालेले आहेत. पहिला कॉलम चित्रशतक महाराष्ट्र टाइम्समध्ये आला होता 99 ते 2000. नंतर लोकमतमध्ये साधारणपणे 2013 साली डिझाईनवरचा एक कॉलम आला होता. आणि आता रिसेंटली 2018-19 मध्ये संकल्पनांच्या संस्कृती असा एक कॉलम प्रकाशित झाला होता. आणि साधारणपणे हा जो आजचा विषय आहे तो त्या कॉलमवरतीच बेतलेला आहे की मुळातच संकल्पना म्हणजे काय आणि संकल्पना ह्या कशा आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिसतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला कसं त्याच्यात एक प्रकारचं साधर्म्य जाणवतं आणि आपल्याला एक प्रकारचं त्याच्यामध्ये आच्छादन झालेलं दिसतं वेगळ्या वेगळ्या ज्या क्षेत्रामधले लोक जे काम करत असतात. कधी कधी आपल्याला एकाच क्षेत्रामधल्या अनेक लोक एकाच संकल्पनेवरती काम करत असतात आणि एकाच संकल्पनेवरती काम करत असतात म्हणजेच एका विषयावरती काम करत असतात असं नव्हे.
तर हा जो काही विवक्षित भाग आहे, म्हणजे अगदी विशिष्ट भाग आहे, हा भाग मला इतक्या वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये लक्षात आला आणि त्याच्यावरती ही पूर्ण सीरीज बेतलेली होती. आणि ह्या सीरीजमध्ये हे करत असताना इतका आनंद झाला आणि इतकं बरंच काही शिकता आलं. कारण की अनेक प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं वाचन, वेगवेगळ्या प्रकारचं मनन असं करावं लागलं. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जितकं शक्य होतं तेवढं. आणि एका विशिष्ट संकल्पनेच्या अनुषंगाने वेगवेगळे विषय हाताळणं आणि मग त्याच्यातून एक सूत्र तयार होत जाणं, ही एक प्रक्रिया त्याच्यामधून लक्षात आली. आणि हा जो आजचा विषय आहे तो त्याचवरती बेतलेला आहे. त्याच्यामुळे आपण आता सुरू करूयात. माझं स्क्रीन शेअर करतो. माझं पीपीटी दिसायला लागल्यानंतर स्क्रीन शेअर झाल्यानंतर जरा मला तुम्ही एक मेसेज इथे टाकलात तर बरं होईल, म्हणजे मला कळेल की माझं स्क्रीन शेअर होतोय की नाही. सुजित सर, ओके. आता आपण सुरू करूयात. हा, आता आपण सुरू करूयात. माझा पीपीटीचा पहिला स्क्रीन मला आता दिसतो आहे. मुळातच दृश्य संकल्पना व नवनिर्मिती असा आपला आजचा विषय आहे. आणि या पहिल्या स्क्रीनवरती एक जोसेफ कोसूथ नावाचा एक कॉन्सेप्च्युअल आर्टिस्ट आहे. त्याचं एक खुर्चीचं इन्स्टॉलेशन खूप प्रसिद्ध आहे. तर जोसेफ कोसूथ असं म्हणतो की कलेत काहीही येऊ शकतं, कारण कुठल्याही संबंधाचा संबंध म्हणजे कला. वस्तूंमधील संबंध म्हणजे कला नव्हे. आता हे जे वाक्य आहे थोडंसं खूपच म्हणजे कठीण आहे, परंतु संकल्पनांचा अर्थ जर आपल्याला लक्षात आला तर मला असं वाटतं हे वाक्य समजायला सोपं पडेल. तो काय म्हणतो बघा, दुसरं जे त्याचं म्हणणं आहे की कलेत काही येऊ शकतं, परंतु दुसरं वाक्य जास्त महत्वाचं आहे की कुठल्याही संबंधाचा संबंध म्हणजे कला. म्हणजे थोडक्यात तो असं म्हणतोय की आपण जे काही आजूबाजूला बघत असतो, आपला जो काही अनुभव असतो आणि त्या अनुभवाद्वारे आपल्याला अनेक गोष्टींचे संबंध लक्षात येत असतात. अनेक गोष्टींचे सांधे आपल्याला लक्षात येत असतात आणि ह्या सांध्यांचा सांधा म्हणजे कला आहे. कारण की जर वस्तूंमधला सांधा जर आपण बघितलं तर कदाचित त्याच्यामध्ये एक विवक्षित नातं आपल्याला अभिप्रेत असेल. म्हणजे सामान्य जीवनामध्ये आपण जेव्हा बघत जातो तेव्हा आपल्याला ज्या काही सरळ सरळ ज्या काही अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो तो तिथे लक्षात येतो. आणि विज्ञान आणि टेक्नॉलॉजी ह्याच अनुषंगाने पुढे जात असतात. त्याच्यात कधी जेव्हा डिस्कव्हरी होते तेव्हा काहीतरी ॲक्सिडेंट होतो आणि मग त्यातून डिस्कव्हरी होते, हा भाग वेगळा. परंतु एक सरळ सरळ जो अर्थ आहे त्या अनुषंगाने आपण जात असतो.
तर आपण इथे हे दृश्य बघूयात. म्हणजे मुळातच वस्तूंमधील संबंध म्हणजे कला नव्हे, ह्याचा जो अर्थ आपण समजून घेऊयात या पर्टिक्युलर दृश्यातून. आता कुठलेही दृश्य व त्या भोवतालचे वास्तव काय आणि कल्पना काय, म्हणजे मुळातच आपण जगत असताना आपल्याला अनेक गोष्टी आजूबाजूला दिसत असतात. साधारणपणे आता हे समजा दुपारी माझ्या स्वयंपाकघरातल्या ओट्यावरती ठेवलेली ही कपबशी आणि अशी कपबशी आपण रोजच पालती करून ठेवत असतो. थोडीशी वेगवेगळ्या प्रकारे ठेवत असू. परंतु ही ठेवल्यानंतर एखाद्या दिवशी आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये त्याचा जो आकार आहे आणि त्याच्यातले वेगवेगळे जे घटक आहेत ते दिसतात. अ, इतर वेळेस आपण जेव्हा ती वस्तू बघत असतो किंवा त्या वस्तूंचा समूह बघत असतो, तेव्हा आपल्याला त्याचं केवळ एक फंक्शन, त्याचं जे काही कार्यकारण भाव, त्याचं जे काही कार्य आहे, त्या कार्याशी संबंधित आपण जास्त असतो. आता ही बशी तिथे जी अशी तिरकी करून त्याच्यावरती उपडी करून ठेवलेली आहे, तर ती काही सौंदर्य दृष्टी नाहीये. सौंदर्यासाठी नाही ठेवलेली. तिथे अ, सुकण्यासाठी ती तिथे ठेवलेली आहे आणि तुम्हाला दिसतंय की त्याच्यावरती जे पाणी होतं ते खाली टप-टप, टप-टप पडतं आहे आणि त्या पाण्याचे काही आकार तिथे तयार झालेले आहेत. ओघळांचे आकार. एक ओघळ पण तिथे चमकदार ओघळ तिथे आपल्याला दिसतोय. तर आता सामान्य जीवनामध्ये हे वास्तव आहे की बाबा कपबशी तिथे वाळत ठेवलेली आहे. परंतु या वास्तवाकडून आता हळू-हळू आपण कल्पनेकडे जायला लागलो. कारण की वास्तवामध्ये जे आहे ते जेव्हा आपण बघत जातो आणि आपल्याला काहीतरी खिळवेल असं काहीतरी तिथे दिसलं. आता आपली ह्या पर्टिक्युलर दृश्याने कसं काय खिळवलं मला? तर ते जे पाण्याचे तिथे ओघळ आहेत, त्या पाण्याच्या ओघळाने मला तिथे खिळवलं. तर ही सुरुवात असते, की अ, सभोवतालचं जे विश्व आहे, त्या विश्वामधल्या केवळ व्यवहार न बघता, व्यवहार तर आपण प्रत्येकजण सगळेजण बघत असतो. कलाकार पण बघत असतात आणि सामान्य माणसं तर बघतच असतात. परंतु त्या व्यवहाराव्यतिरिक्त जेव्हा काहीतरी तुम्हाला तिथे जाणवतं किंवा दिसतं, तिथे कल्पना तयार होते. तसंच बघणं आणि दिसणं याचा संबंध आणि साक्ष मिळवण्याचा खरा अर्थ हा इथे सुरू होतो. म्हणजे अ, मी इथे काहीतरी बघतो आहे, ही क्रिया चालू होते आणि काहीतरी दिसतही असतं. म्हणजे दिसणं आणि बघणं याचा संबंध जेव्हा येतो, तेव्हा एक साक्ष काहीतरी अशी मिळते. आता इथे काय साक्ष मिळाली, तर पाण्याचे ओघळ खाली गोलाकार तयार होत आहेत आणि त्याच्यातून एक गोलाकार आकार तयार होतो आहे. दृश्य, कल्पना, विचार, संदिग्धता व वास्तव यांचा एक पुंज बनतो आणि हा जणू काही हे प्रकाशपुंजच असतो. अनेक बिंदूंचा समूह असं मी त्याला म्हणतो. म्हणजे आता ह्या पर्टिक्युलर दृश्यातले अनेक घटक, त्याच्यातले वेगवेगळे विचार, ते करताना आलेले वेगवेगळे विचार आणि मग ते करताना आलेल्या वेगवेगळ्या भावना, ह्या सगळ्या एकत्र त्याच्यामध्ये येतात. हे विचारबंधू असतात कमी अधिक ऊर्जेचे, पण असतात सर्जनशील प्रज्ञेचे. आता हे जे छोटे-छोटे भाग इथे आपण बघतोय आणि ह्या भागांचं काहीतरी एक सांधा तयार होतो, काहीतरी एक रिलेशन तयार होतं आणि हे जे रिलेशन आहे, ह्या रिलेशनचा एक काहीतरी पुंज तयार होतो आणि वेगवेगळे हे बिंदू कुठल्यातरी आकारबंधात बघितले जातात आणि त्या पुंजाचं मूर्त रूप कसं काय हे हे ठरत जातं. आणि हे सगळं जे प्रक्रिया होत असते, ही प्रक्रिया ही जी प्रक्रिया होत असते, या प्रक्रियेला कुठेतरी संकल्पना असं आपण म्हणू शकतो. म्हणजे संकल्पना ही अनेक छोट्या-छोट्या गोष्टींचं एकत्रित झालेलं असं काहीतरी रूप असतं. आता आपण हा मगाशी जो फोटो बघितला, तो साध्या रोजच्या जगण्यातल्या वस्तूचा होता. तर हा जो फोटो बघतोय आपण, हा फोटो आहे अर्थराईज ह्या छायाचित्राचा. अतिशय जगप्रसिद्ध असं हे छायाचित्र आहे.
कारण की इथे काय दिसतंय आपल्याला, तर पृथ्वी उगवते आहे असं दिसत आहे. आता पृथ्वी उगवते आहे हे कुठून दिसतंय? ते चंद्रावरून दिसतंय. म्हणजे आजपासून जवळपास 50 वर्षापेक्षा थोडी जास्त वर्ष, 1-2 वर्ष अं, पूर्वीचं हे चित्र आहे, छायाचित्र आहे आणि नासाच्या अंतराळवीरांनी चंद्रावर पोहोचल्यानंतर घेतलेलं चित्र आहे. आता या अजरामर झालेल्या दृश्याने माणसाची स्वतःची व भोवतालाची जाणीव परदृष्टी प्रधान झालेली वाटते. परदृष्टी इन द सेन्स की पहिल्यांदा जेव्हा माणसाने पृथ्वीला, म्हणजे आपलं जे घर आहे, माणसाचं जे घर आहे, त्या घराला दुसऱ्या परग्रहावरून जेव्हा बघितलं, तेव्हा त्याच्या जाणीवेमध्ये जी काही एक भर पडली असेल. म्हणजे प्रत्यक्ष त्या माणसाने बघितलं, परंतु ह्या छायाचित्राद्वारे पूर्ण जगाने बघितलं. आणि नंतर बरेचसे त्याचे फिल्म्स पण आल्या. वेगवेगळ्या प्रकारचे माहिती उपलब्ध झाली आणि त्याच्यातून आपल्या सगळ्यांना एक जाणीव झाली, की आता आपण चंद्रावर पोहोचलेलो आहोत. आता आपण विज्ञानाची कास धरून आपण खूप प्रगती केलेली आहे आणि ही प्रगती आपल्याला पुढे नेत जाणार आहे. म्हणजे कदाचित हा आभासही असू शकतो. परंतु अशा पद्धतीची जी जाणीव आहे, त्या जाणीवेतून आपण पूर्ण जग बघायला लागलो. त्या जाणीवेतून आपण आपल्या पृथ्वीकडे, आपल्या जगण्याकडे बघायला लागलो. त्याच्यामुळे ही जी आता असं म्हणता येईल का, की ही एक संकल्पना आहे? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. म्हणजे ही एक संकल्पना म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येते आणि मग त्याचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण जिथे काम करत असू त्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर आपण करू शकतो. कारण की आपल्याला आपलं जे स्वतःचं जगणं आहे, ते जणू काही आपण एका परग्रहाच्या अँगलमधून बघतोय. तर साधं आजचं रोजचं उदाहरण आता आपण जर बघितलं, तर आपल्या पूर्ण आजूबाजूला सर्व्हेलन्स जो आहे, ठिकठिकाणी कॅमेरे आहेत. आपल्या सोसायटीमध्ये आहेत, रोडवरती आहेत. आता तर कॅमेऱ्यांनी गाड्या पण स्कॅन होतात. तर मुळात हे जे कॅमेरे आहेत, जणू काही एक कॅमेरा सतत आपल्याकडे नजर ठेवून आहे आणि आपली जी हालचाल आहे, त्या हालचालीविषयीच आपल्याला एक जाणीव तयार होते आहे. अं, असं काहीसं मला असं वाटतं या तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर अशी जाणीव विकसित झाली असावी आणि हा ह्या महत्त्वाच्या संकल्पनेचा फार मोठा भाग आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे विषय आणि संकल्पना याच्यामध्ये फरक असतो. हे मुद्दाम लिहिण्याचं कारण असं, की बऱ्याच वेळा आपण हे शब्द समानार्थी वापरतो. विषय असं म्हणताना आपल्याला ढोबळपणे कशावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि सकृतदर्शनी त्याचे काय भाग दिसतात, हे जास्त त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं. म्हणजे माहितीपर विवरण हे विषयामध्ये येतं. आता या गोष्टींचा संकल्पना म्हणून विचार करताना या गोष्टींचे अंतस्थ मानसिक भाग येतात. म्हणजे विषयातूनच संकल्पना निगडीत असू शकते. म्हणजे विषयाशी संकल्पना ही निगडीत असू शकते. परंतु संकल्पनेमध्ये जास्त करून त्या गोष्टींचे अंतस्थ मानसिक भाग येतात. ज्यात इंद्रियजन्य संवेदना, व्यक्तिगत भावना, विचार, वैज्ञानिक व सामाजिक विश्लेषणात्मक मुद्देही येतात. त्याचमुळे संकल्पना ही विस्तृत आणि व्यापक असते. म्हणजे ती एक अशी मोठी तो एक पुंज असतो. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पुंज असतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या निर्मित कृतींमध्ये त्या करताना किंवा अनुभवताना वेगवेगळे विषय असूनही संकल्पनेची जातकुळी एकसारखी असू शकते. त्याच्यामुळे संकल्पना म्हणायचं म्हणजे एक साधारणपणे DNA आपला एक DNA आपला एक वृत्ती. परंतु त्या DNAचं रूपांतर आपल्या आजूबाजूच्या वातावरणाने, आपल्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही आहात आणि कुठल्या स्वभावाचे तुम्ही आहात, त्या अनुषंगाने त्याचा जो बाह्य आकार आहे, तो त्या पद्धतीने तयार होतो. परंतु संकल्पनेचा विचार करताना आपल्याला त्याच्या मुळाशी जावं लागतं. त्याच्या मुळापासून त्या निर्मितीचा आपल्याला विचार करायला लागतो. आणि कधी-कधी त्याच्यामुळे सकृतदर्शनी त्याचे जे बाह्य आकार असतात, त्याचं साधर्म्य तुम्हाला जाणवेलच असं नाही. आता बंध हा जो मगाशी मी म्हणत होतो, तो संकल्पना एखाद्या गुच्छासारखी किंवा बंधासारखी असते. वेगवेगळे गुण असलेले घटक एकमेकांशी सलोखा ठेवून असतात आणि तरीही स्वतंत्र असतात. हा सर्व व्यवहार होतो कारण निर्मित कृती
या वास्तवातल्या अनुभवाची प्रतिकृती असतात. कला, विज्ञान, तंत्रज्ञान व डिझाईन या क्षेत्रामध्ये काम करताना याचा प्रत्यय निश्चितच येतो. कुठलेही ज्ञान हे प्रतिबिंबित केल्याखेरीज मूर्त रूप धारण करू शकत नाही. म्हणजे आपल्याला रिप्रेझेंट करावं लागतं. आपल्याला जे समजलंय ते आपल्याला ग्राफिकल माध्यमातून रिप्रेझेंट करावं लागतं, चित्राच्या माध्यमातून आणि ते केल्यानंतर आपल्याला त्याचा एक काहीतरी बंध लक्षात येतो. आता या चित्रामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल, की अनेक बिंदू आहेत आणि ते सगळे बिंदू हे रेषांनी जोडले गेलेले आहेत. तर असं काहीसं तो बंध असतो आणि असा जो बंध आहे हा आपल्या मेंदूमध्ये विचार कसा होतो, आपले जे न्यूरल सिग्नल्स जे असतात आणि कुठले न्यूरॉन्स केव्हा जागृत होणार आहेत आणि आणि खूप लाखोच्या संख्येने ते न्यूरॉन्स असतात आणि याविषयी आता संशोधन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आणि मुळातच कुठले बिंदू हे पेटणार आहेत आणि कुठले जुडले जाणार आहेत, हे निश्चित नसतं आणि त्याच्यातून विचार हा तयार होतो. त्याच्यातून संकल्प आयडिया तयार होते डोक्यामध्ये आपल्या आणि आपण काहीतरी आपल्याला लक्षात येतं, की अरे आपल्याला काहीतरी नवीन काहीतरी समजलं. तर मुळात हे नवीन समजलेलं नसतं. ते आपल्या मेंदूमध्ये, मेमरीमध्ये ते सगळं साठवलेलं असतं. तर ही जी काही रचना आहे, ही रचना विश्वाची रचना पण अशीच दिसते आणि आपल्या विचार करण्याची जी मानवी विचार करण्याची जी रचना आहे, ही पण अशाच प्रकारची दिसते. त्याच्यामुळे असा बंध हा जर संकल्पनेमध्ये असेल, तर आपल्याला ही कल्पना जास्त ही संकल्पनेची संकल्पनाच चांगल्या प्रकारे समजू शकेल. आता आपण ह्या मुद्द्यांचा आज विचार करतोय. दृश्य संकल्पना म्हणजे काय? म्हणजे संकल्पना ही अजून एक विस्तृत झाली. आज आपण दृश्य संकल्पनेचा विचार करतोय. त्याच्यामध्ये बघणे, दृश्य, कल्पना, भावना, अनुभव, संकल्पना, नाव आणि अधोरेखन अशा पद्धतीचा त्याचा जो प्रवास आहे, तो साधारणपणे हा अ, होत असतो. आणि सर्जनशील प्रज्ञा म्हणजे काय? म्हणजे ज्याच्यामध्ये कलाकार मंडळी आली. कलाकार हे त्यांची जी प्रज्ञा असते, त्यांचा जो इन्साईट असतो, त्यांना काहीतरी आतून काहीतरी लक्षात येत असतं. ते जे लक्षात येण्याची प्रक्रिया आहे, ती कशा प्रकारची असू शकते? कारण की वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मुळातच आपल्या सामान्य अनुभवाच्या आधारे आपण काही समजून घेऊ शकतो का? तर साधारणपणे आपण आतापर्यंत जी चर्चा केली, ती चर्चा या एका चित्रा आधारे आपण थोडंसं समजून घेऊ शकतो. आता याची संकल्पना काय असावी या चित्राची? ते होकुसायचं चित्र आहे आणि ग्रासहॉपर आणि परमिसॉन हे जे फळ असतं, की तो किडा आहे आणि तो ते फळं खातोय. तो किती किडा कसा आहे आणि कसा तो बसला आहे त्या फळावरती आणि त्याचं जे तोंड आहे, तुम्ही जर बारकाईने जर हे बघितलं चित्र, हे उपलब्ध आहे इंटरनेटवरती, तुम्ही जर काढून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की किती शांतपणे तो किडा त्या फळावरती बसला आहे आणि त्याचं जे काही चोची वजा त्याचं जे काही तोंड आहे, ते हळूच तो त्या फळाच्या त्वचेमध्ये खुपसतो आहे. तर हे जे दृश्य आहे, हे होकुसाय आपल्याला दाखवतोय. परंतु आपण असं कधी पाहिलंय का चित्र? म्हणजे बीबीसीच्या काही फिल्म्समध्ये वगैरे कधीतरी आपण पाहिलं असेल. परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्याला असं पाहण्याची संधी येत नाही आणि चित्रकार जेव्हा चित्र काढत असतो, तेव्हा ते जे पाहणं आहे, ते अतिशय वेगळ्या प्रकारचं पाहणं असतं. ते एक शांततेमध्ये पाहिलेलं असतं. तर ही जी शांतता, नीरव शांतता त्याच्या आजूबाजूला आहे आणि जणू काही अदृश्य दृश्य करतोय तो. जनरली आपण हे दृश्य कधी बघत नाही. आपण फळं बघू झाडावर, पण किडा फळ खातो आहे. हे जे दृश्य आहे, हे कसं अदृश्याचं दृश्य आणि ते पण भक्षणाचं. आणि हे जे भक्षणाचं जे दृश्य आहे, हे नैसर्गिक एक जी रचना आहे, त्याच्या संदर्भातलं आहे, हेही आपल्याला इथे लक्षात येतंय.
आणि ह्याच्यातून एक सूचित होणारा भाग, म्हणजे तो तिथे डायरेक्ट दाखवलेला नाही, परंतु एक सूचित होणारा भाग असा आहे, की हे सगळं जे हा जो सगळा निसर्ग आहे, त्याचं जे परस्परावलंबन जे आहे, इकॉलॉजिकल जो काही बॅलन्स आहे, तो कशा पद्धतीने रचलेला आहे या निसर्गामध्ये, ह्याचं थोडंसं सूचन इथे होतं आणि ते फळ पण किती रसरशीत आणि असं सुंदर दाखवलेलं आहे याच्यामध्ये. तर आता इथे आपण आता अर्थात हा झाला, आपण इथे आता विचार करताना आपण अशा पद्धतीने विचार केला. याच्यात अजूनही काही बारकावे असू शकतात, जे बारकावे आपण त्याची भर टाकू शकतो त्या बारकाव्यांची. आणि मग आपल्याला लक्षात येईल हा जो काही ऊर्जापुंज आहे, हे जे काही ही जी काही रचना आहे, ही रचना अशा अनेक वेगवेगळ्या कृतींशी ही निगडीत असू शकते. आणि मग ती एक तो संकल्पनेचा एक मोठा पुंज तयार होऊ शकतो. अर्थात या पर्टिक्युलर चित्राचं संकल्पनेचं जे काही हे असेल, क्षेत्र असेल, ते कदाचित सीमित असेल. परंतु ही जी काही हा जो काही प्रवास ह्या पर्टिक्युलर कलाकृतीने चालू होईल, तर तो पुढे, 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 पुढे जात राहील. किंवा एक अतिशय उत्कृष्ट अशी एक चित्रकृती आपल्याला ही इथे लक्षात येते. त्याच्यामुळे मुळातच बघण्यात प्रतिमा अ, दडलेली आहे. आणि आपण असं म्हणतो, की मी जे समोरचं दृश्य बघितलं, मगाशी जी कब्बशी मी तुम्हाला दाखवली माझ्या घरातली, तर ती कब्बशी मुळात ती कब्बशी मी दाखवली का तुम्हाला? तर कब्बशी नाही दाखवली. त्या कब्बशीचं दृश्य दाखवलं. म्हणजे त्या दृश्याचंही दृश्य दाखवलं. म्हणजे त्या दृश्याच्या दृश्याचं दृश्य दाखवलं. म्हणजे माझ्या मनःचक्षूंमध्ये पण प्रतिमाच होती आणि माझ्या मोबाईलच्या कॅमेरानी ती प्रतिमा चित्रित केली. मग ती प्रतिमा मी कॉम्प्युटरमध्ये टाकली. मग ती पी-पी-टीमध्ये टाकली आणि आता ही प्रक्षेपित होऊन तुमच्यापर्यंत पोहोचली. आता मुळात ठीक आहे, टेक्नॉलॉजीचा भाग काढून जरी टाकला, तरी मला जी दिसणारी प्रतिमा आहे, ती सुद्धा प्रतिमाच आहे. आणि आता हे सिद्ध झालेलं आहे, की जी प्रतिमा मला जाणवते माझ्या कॉग्निशनमध्ये, माझ्या बोधन क्षमतेमध्ये जे काही होतं, ते वेगळ्या प्रकारे पॅरलल ती प्रोसेस असते. म्हणजे पॅरलली त्या प्रतिमेसारखीच दुसऱ्या प्रकारची प्रतिमा माझ्या मनामध्ये तयार होते आणि त्या प्रतिमेला मी कब्बशी असं म्हणतो. तर हा जो काही विज्ञानाचा आणि मानसशास्त्रातला जो भाग आहे, हा बघणं खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मुळातच मी प्रतिमेशीच निगडीत असतो आणि परावर्तनाशी निगडीत असतो. पण परावर्तन झालं तरच ती प्रतिमा परावर्तित होऊ शकते. आणि इथे आपल्याला हे जे चित्र दिसतंय, की मॅकनी काढलेलं ड्रॉइंग आहे, की एका डोळ्यातून तो बघतोय इथे. मुळातच या 2 डोळ्यातून वेगवेगळी चित्र दिसतात आणि मग ती आपल्या मनःचक्षूमध्ये एकत्र होतात आणि आपल्याला 3D जे काही त्रिमित जग दिसतं, ते त्रिमितीचं पण एक आभास आपल्याला तयार झालेला असतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या अतिशय अद्भुत होतात, जेव्हा आपण ह्यांकडे अशा पद्धतीने बघायला लागतो. मन आणि आरसा आणि आरसा आणि मन असं जे काही एक नातं आहे, हे पण याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, की दृश्य प्रतिमेचं वेगळंपण आणि ओळख. आता इथे काहीतरी वेगळं दिसतं आहे आणि त्या वेगळं दिसण्यातून मला कशाची तरी ओळख होते आहे. तर ती कशामुळे होते आहे? कारण की अल्वा नोए जो फिलॉसॉफर आहे, त्याचे हे वाक्य आहे, की "परसेप्शन इज नॉट समथिंग दॅट हॅपन्स टू अस ऑर इन अस, इट इज समथिंग वी डू." आपण कॉन्शियसली आपण परसेप्शन घडवून आणत असतो. म्हणजे हे जे इथे खाली एकाक्ष जो आहे प्राणी इथे, त्या एकाक्ष प्राण्यासारखं काहीतरी इथे मला दिसतंय. आता ते माझ्या डोक्यात होतं. म्हणजे माझं ते नॉलेज होतं. त्याच्यामुळे मला अशा पद्धतीचं दिसतंय. तुम्हाला काहीतरी अजून वेगळं दिसत असेल. आहे साध्या आपल्या डस्टबिन्स धुवून ठेवलेल्या आहेत वाळत, याच्या इन्स्टिट्यूट्स मधल्या आणि चित्र ते आहे. परंतु
त्याच्यातून अशा पद्धतीचं काहीतरी जाणीव भावना तयार होऊ शकते आणि हे आपण आपल्या मनात जे काही चाललेलं असतं किंवा जे काही आपल्या स्मृतीमध्ये दडलेलं असतं ते आपण प्रत्यक्ष दृश्यावरती त्याचं आरोपण करत असतो. हे बघणं फार महत्वाचं आहे इथे. तर हे असं एक दुसरं दृश्य आहे. हे आपण अनेक वेळा बघितलंय. तर हे बघताना तुम्हाला काय दिसलं? म्हणजे अगदी पोछा करायचा तो दांडुका आहे, त्याला त्या सुताचे जे दोरे लावलेले आहेत आणि ते 2 जे त्याला जी भोकं आहेत, ती भोकं आणि समोरचा जो काही त्याचा दांडुका आहे, तो नाकासारखा दिसतो आणि चेहऱ्याचा एक आभास याच्यातून तयार होतो आहे. आता हा जो चेहऱ्याचा आभास आणि केस असं काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवत आहे. तर हे ॲक्चुअली त्या दृश्यामध्ये आहे का? तर नाहीये. हे आपण आपल्या मनाद्वारे त्या दृश्यावरती आरोपित करत आहोत. आणि मग आपण त्याचं नातं अशा प्रत्यक्ष माणसांच्या अ, हेअरस्टाईलशी आपण त्याचं नातं जोडू शकतो. आणि हेअर लॉक्स इंग्रजीमध्ये म्हणतात. जटा. जटा ज्या असतात साधू लोकांच्या अंघोळ न केल्यानंतर ते जटा तयार होतात. अशा पद्धतीची स्टाईल सुद्धा आता तयार होते आणि एखादं कॅरेक्टर हे सिनेमातलं अशा पद्धतीचं जटाधारी कॅरेक्टर विशिष्ट भावना व्यक्त करू शकत असतं आणि ही भावना कदाचित अशा पद्धतीच्या एखाद्या दृश्यातून आपल्याला जाणवलेली असते. तर अ, हे जे साधर्म्य आहे, त्या साधर्म्यातून आपण एक काहीतरी अर्थानाकडे जातो, काहीतरी अर्थ तयार करत असतो. हा जो भाग आहे हा फारच अ, महत्वाचा आणि खूप असा रंजक असा भाग आहे, जो आपण अगदी नकळतपणे करत असतो दैनंदिन जीवनामध्ये. तेव्हा प्रतिमेचं सृजन होतं कसं? तर मुळातच बोधन क्रियेचा हा परिणाम असतो. बोधन क्रियेला इंग्रजीमध्ये कॉग्निशन असं म्हणतात. आणि प्रतिमेचा प्रभाव असं काहीतरी आपण म्हणू शकतो. की ऑलरेडी काहीतरी कारण आपण म्हणजे अगदी जेव्हा बाळ असतो, तेव्हा काही आपल्या मेंदूमध्ये स्टोअर केलेलं नाही. परंतु जसे आपण अनुभव घ्यायला लागतो, तसं आपण स्टोअर करून ठेवतो आधी बघितलेल्या गोष्टी आणि मग त्या बघितलेल्याच्या आधारे आपण नवीन गोष्टी बघत असतो. तर हे जे हा जो स्टिम्युलस आहे, नंतर सायकॉलॉजिकल अराउजल आहे, काहीतरी आपल्याला अ, जाणवतं त्याच्यातून. आणि मग ऑब्व्हियसली त्याचा काहीतरी आपल्या शरीरावरती पण परिणाम झालेला दिसतो आणि त्याचं काहीतरी आपण लेबल तयार करतो, की काहीतरी भावना तयार करतो आणि ती भावना प्रकट होते. म्हणजे एखादा कुत्रा आपल्याकडे असा भुंकून बघत असेल जोरात, तर आपल्याला भीती वाटते त्याची. तर अर्थात प्रत्येकाची भीती ही आणि भीती वाटेलच असं नाही. काही लोकांना भीती अजिबात वाटत नाही आणि आता माझ्यासारखा माणूस अजिबात मला काहीच होत नाही. मी त्याकडे व्यवस्थित बघतो आणि तो आपोआप भुंकणं थांबवतो. तर परंतु बऱ्याच लोकांना त्याची भीती वाटते. तर ती प्रक्रिया काहीतरी अशी असते आणि याच्यामध्ये विचार, भावना आणि आपलं जे वर्तन आहे ते वर्तन ह्याचं मिळून काहीतरी अ, बोधन तयार होत असतं. आणि ह्याचा जेव्हा आपण कलेच्या संदर्भामध्ये विचार करतो, तेव्हा हे जे कॅरिकेचर आहे, कॅरिकेचर तुम्हाला याचं अतिशय उत्तम उदाहरण लुई फिलिप जो शेवटचा फ्रेंच राज्यकर्ता होता. तो जो पदच्युत झाला. कारण की त्याच्या विरुद्ध पूर्ण प्रजा होती. आणि याचं जे कॅरिकेचर आहे हे कसं चिडेच्या भावनेतून केलेलं आपल्याला दिसतं इथे. अ, ड्युमिएर नावाचा जो चित्रकार आहे त्याने हे केलेलं आहे. आणि पहिलं त्याचं जसं जसं चित्र आहे पोर्ट्रेट सारखं आणि हळू-हळू त्याच्यावरती कसं त्याने पियरचा जो शेप आहे, पियर या फळाचा जो काही आकार आहे, तो कसा आरोपित केलाय त्याच्यावरती. आणि हे फोटोशॉप नसतानाचं काम आहे. म्हणजे आता फोटोशॉपमध्ये आपण हे अतिशय योग्य प्रकारे करू शकू. परंतु हे
केवळ दृश्य प्रतिमेच्या आधारे आणि स्केचिंगच्या आधारे हे केलं गेलेलं आहे. तर उपहास करण्याचा जो काही हा प्रकार आहे, हा उपहासाचा त्याच्यामध्ये भाग इथे तुम्हाला दिसतो. आणि बेसिकली हे जेव्हा आपण म्हणतो की इमेज ही आपल्या मनातली जी इमेज आहे आणि त्याचे वेगवेगळे हे प्रकार असतात की याचं ते क्लासिफिकेशन इथे आपल्याला दिसतं की काही ग्राफिक इमेजेस असतात, काही ऑप्टिकल इमेजेस असतात, ऍक्च्युअली आपण बघितलेले असतात. परसेप्च्युअल इमेजेस ज्या असतात त्या आपण आता मगाशी ज्याचा विचार केला की आपल्याला एखाद्या गोष्टीचं परसेप्शन होतं, आपल्याला काहीतरी जाणवतं आणि मग त्याच्यावर आपण एक आरोपित करतो एक अपिअरन्स. काही मेंटल इमेजेस असतात जे स्वप्नासारखे इमेजेस असतात, काही आपल्या आठवणी असतात, काही आपल्या कल्पना असतात, काही फॅन्टसी असतात. नंतर काही या अतिशय शाब्दिक अशा प्रतिमा असू शकतात की ज्या प्रतीक असतात, काही वेगळ्या प्रकारची भाषेने आपल्याला दिलेली असतात. त्या सगळ्यांचं मिळून काहीतरी दृश्य प्रतिमा आपली मनात तयार असते. आणि थोडंसं असं असतं की हे आंधळे जसं एका मोठ्या हत्तीला बघतायत आणि जो हत्तीचा भाग ते चाचपून बघतायत, तर त्यांनी जे काही मनात बघितलंय, त्यांनी जो काही अनुभव घेतलाय आता आधी आणि त्यांच्या मेंदूमध्ये जो काही ठेवलेला आहे स्टोअर करून, तोच ते रेफर करतायत. पण त्यांना हत्ती त्यांनी कधी बघितलेला नाहीये. त्याच्यामुळे कानाचं भाग बघितलं तर सुपासारखा वाटतो, सोंड बघितलं तर सापासारखी वाटते, दात बघितले तर सुळ्यासारखं वाटतात. तर हा जो काही भाग आहे हा या फक्त ह्या गोष्टीच्या पुरतच मर्यादित नसून हा आपण रोजच्या जीवनातला आपलं जे काही व्यवहार असतो आणि कला व्यवहार या सगळ्याच व्यवहारांमध्ये अशा पद्धतीची आपलं वर्तन असतं. आणि ह्याच्यातून कशा पद्धतीने आपण आरोपित करतो, म्हणजे एखादा आकार कसा दुसऱ्या आकाराशी आपण जुळवतो आणि त्याच्यातून कशा संकल्पना तयार होतात. इथे लॉबस्टर फोन हा साल्वादोर दाली नावाचा सरियलिस्ट पेंटर कम आर्टिस्ट आहे. त्याचं हे स्कल्पचर आहे. आणि लॉबस्टर तो काय खरा नाहीये, त्यांनी तो तयार केलाय आणि तो रिसिव्हर वरती ठेवलाय. आणि रिसिव्हर सारखा दिसतो, म्हणजे त्याच्यातले साधर्म्य त्यांनी दाखवलंय. इथे त्याच्यावरती आधारित एक फॅशन डिझायनरनी एक ड्रेस बनवलेला आहे. आणि लॉबस्टर ह्या क्रिचर वरती आधारित एक बॅग त्याचे मोटिव्स करून तयार केली आहे. आणि लॉबस्टरचाच एक फोनचा जो काही हे आहे, कव्हर आहे, तो फोनचं कव्हर आहे. त्याच बरोबरीने लॉबस्टर नावाचं त्या सारखं दिसणारं मानेवरती लावायचं एक गॅजेट हे तयार केलं आहे की जिथे त्या स्विमर जे असतात, पट्टीचे जे पोहणारे असतात, त्यांना बॅलन्स साधता यावा यासाठी तयार केलेलं एक ते इक्विपमेंट आहे. त्याला पण लॉबस्टर असं त्यांनी नाव दिलेलं आहे. कारण की तो जो आकार आहे, तो आकार आणि मानेवरती बसण्याचा जो काही त्याचा आकार आहे, तोही व्यवस्थित जुळून येतो आहे. खरं त्या लॉबस्टरचा त्याचा काही संबंध नाही, केवळ आकाराशी संबंध असल्यामुळे त्यांनी त्याला लॉबस्टर असं नाव दिलेलं आहे. तर इथे आपण बघू शकतो की एक कसं दृश्याच्या आधारे किंवा काही भावनांच्या आधारे काही गोष्टी वगळून, म्हणजे कधी-कधी काही भाग कम्प्लिटली वगळून आपण एक वेगळ्या प्रकारची संकल्पना तयार करत असतो. आणि एक मोठी संकल्पना आणि मग त्याच्यात अंतर्भूत असलेल्या छोट्या संकल्पना. यांचं एक मोठा पुंज आपल्याला याच्यात दिसू शकतो. आणि याचं दृश्यांकन कसं करतात आर्टिस्ट किंवा डिझायनर्स आणि त्याचा उपयोग कसा करतात. तर आता इथे हे झाडावरून पडलेलं हे जे फळ आहे त्याचं कसा एक ॲनिमेशन कॅरेक्टर तयार करण्यात आलं आणि त्याचा मग नंतर वापर ॲनिमेशनमध्ये करण्यात आला, 3D ॲनिमेशनमध्ये. तर किती म्हणजे या दोघांचा काही तसा संबंध नाही, परंतु
हे जे जसा तो साधर्म्य काहीतरी त्याच्यात दिसतंय आणि ते आरोपित करून तशा पद्धतीचं म्हणजे बेसिकली ही जी आपल्याला इथे एक डायग्राम दिसतोय परसिव्ड इमेज म्हणजे आपल्याला जी दिसणारी जी काही दृश्य आहेत ती त्याच्यातून तयार होणाऱ्या आपल्या मनातली प्रतिमा आणि त्या मनातल्या प्रतिमेतून आपण तयार केलेली एक बाह्य प्रतिमा. ती बाह्य प्रतिमा म्हणजे आपण त्याचं चित्र काढलं किंवा त्याची काहीतरी वस्तू बनवली वगैरे वगैरे. तर मुळात ह्या उदाहरणामध्ये आपल्याला दोन्ही दिसतंय. म्हणजे जे प्रत्यक्ष वस्तू पण दिसतीये, त्याची मेंटल इमेज पण दिसती आहे आणि मग त्याच्यातून तयार केलेलं एक काहीतरी अर्थ, जो अर्थ पुन्हा कुठेतरी घेऊन जाऊ शकतो. आता आपण कॅरेक्टर बघितलं नाहीये, परंतु कॅरेक्टर जर बघितलं कदाचित त्याला त्या कॅरेक्टरला एक काहीतरी स्वभाव असेल, त्याला काहीतरी विवक्षित भावना असतील, त्याचं काहीतरी आयुष्य असेल वगैरे वगैरे. हे नंतर त्याला जोडून कशा पद्धतीची एक कथा तयार केलेली आहे. मुळात हे सगळं काहीही नव्हतं. प्रत्यक्ष जेव्हा ते मूळ आकार बघताना हे काहीही नव्हतं. परंतु अशा पद्धतीची ही प्रक्रिया आपण नेहमीच करत असतो. आणि याच्यातूनच व्हिजन आणि व्हिज्युअलिटी हा जो काही एक आजच्या ज्या काही तंत्रज्ञानातून तयार झालेल्या प्रतिमांचा जो काही भाग आहे, हा कसा याच्यातून लक्षात येतो, की देयर इज अ डिस्टिंक्शन बिटवीन व्हिजन अँड व्हिज्युअलिटी. Vision is what the human eye is psychologically capable of seeing. Visuality, on the other hand, refers to the way in which seeing is constructed in many ways. How we see, how we are able, allowed, or made to see, and how we see this seeing and the unseeing. अशा पद्धतीची जी काही व्याख्या आहे व्हिज्युअलिटीची, जी आजच्या काळाशी अतिशय जुळणारी अशी आहे. मुळातच जे काही मीडियानी आपल्याला कॅप्चर केलेलं आहे पूर्णपणे आपल्यावरती अधिकार गाजवत आहे मीडिया. तर त्यामुळे आपल्याला कसं गोष्टी ह्या दाखवल्या जातात आणि त्याच्यातून आपण तसंच बघत जातो. तर ह्याच्यापासून सुटका करून आपण मुळातूनच आपल्याला जे पाहिजे ते कसं बघू शकतो. आणि याचंच एक पुढचं उदाहरण आहे. एक MC एशर नावाचा जो चित्रकार आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने अतिशय चमत्कृतीजन्य अशा कलाकृती तयार केल्या आहेत, की हा जो धबधबा आहे, हा धबधबा ॲक्चुअली त्या ज्या लेव्हलवरून वाहतोय, असं वाटतं की तो वरच्या लेव्हलवरती जाऊन परत खाली त्याच लेव्हलवरती आहे. ॲक्चुअली तो त्याच लेव्हलवरती आहे. तर हे जे पर्स्पेक्टिव्हचं जे काही एक गोंधळात टाकणारा जो भाग आहे, याचा वापर करून मॉन्युमेंट व्हॅली नावाचा हा जो गेम तयार केला गेला, हा अतिशय याच्यातून इन्स्पायर होऊन MC एसरच्या कामातून इन्स्पायर होऊन तो केला गेला. आणि द्विमिती आणि त्रिमिती याचा जो काही गोंधळ आहे आणि हा जो गोंधळ आहे हा जी मंडळी आर्किटेक्चर मध्ये काम करतात किंवा चित्रकलेमध्ये काम करतात, स्ट्रक्चर्सचे रिप्रेझेंटेशन जे करतात आणि आयसोमेट्रिक हा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये आयसोमेट्रिक रिप्रेझेंटेशन हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हे अतिशय चांगल्या पद्धतीने कळेल की हा जो गेम आहे हा अतिशय चमत्कृतीजन्य असा गेम आहे आणि तो तुम्हाला गोंधळात टाकणार आहे. कारण की एकीकडे तुम्ही प्रत्यक्ष स्ट्रक्चरचा विचार करता आणि ऍक्च्युअली स्पीकिंग दुसऱ्या पातळीवरती तुम्हाला द्विमितीचा विचार, तो कुठे द्विमितीचा करायचा आहे आणि कुठे त्रिमितीचा करायचा आहे हे तुम्हाला भान याच्यामध्ये हा गेम खेळताना आणि या गेमला बेस्ट गेम अवॉर्ड मिळालेला आहे ब्रिटिश गेम्स मध्ये. त्यामुळे हा गेम तुम्ही अतिशय जरूर खेळून बघा आणि त्याच धर्तीवरती तुम्ही MC एशरचं पण काम बघा, तर तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय, की चौथी क्रांती जी आहे सध्याची जी होते आहे, ज्यामुळे आपण आता एकमेकाशी इथे संवाद साधतो आहोत, या पूर्ण डिजिटल क्रांतीचे हे परिणाम आहेत. परंतु MC एशरनी तशा पद्धतीचं कुठलंही तंत्रज्ञान अवेलेबल नसताना त्यांनी अशा पद्धतीचं एक गणिती असं एक तंत्र शोधून काढलं होतं आणि त्याच्यातून त्यांनी त्याच्या कलाकृती बनवल्या होत्या. प्रभाकर बर्वे हे अतिशय जागतिक कीर्तीचे आपले कलाकार आहेत, होते म्हणजे, आणि त्यांचा जवळचा संबंध आला
आणि त्यांच्यावरती माझं प्रबंध पण मी त्यांचा माझा जो ग्रॅज्युएशनचा प्रबंध त्यांच्या चित्रकलेवरती लिहिला होता. त्यातून मी नेहमीच त्यांचं कला ही बघत राहिलेलो आहे. आणि याच्यातून संकल्पनेचा त्यांनी मार्ग खूप चांगल्या पद्धतीने हाताळला आहे. तिथे जेव्हा त्याची टायटल्स आपण बघतो, तिथे त्या संकल्पनेचा आपल्याला एक साधारणपणे आधार मिळतो, की कुठल्या दिशेने आपण बघायचं आहे ते चित्र. बिटवीन लीफ अँड स्नेल हे जे पहिलं चित्र आहे इथे. तर याच्यातून एकच आपल्याला लक्षात येतं, की स्नेल असं म्हटल्यानंतर, गोगलगाय असं म्हटल्यानंतर तो काळाचा जो भाग आहे, की ते काळ जणू काही थांबलाय आणि हा जो काही क्षण तिथे तुम्हाला दिसतो आणि सावलीच्या आधारे जे काही आपल्याला लक्षात येतं, पानाची सावली पडली आहे. म्हणजे ते पान उभं आहे आणि ते गोगलगाईसारखंच चाललंय की काय पुढे-पुढे. तर हे असे अनेक जे संबंध असे प्रस्थापित होतात आणि तिथे मागे एक इमारत आहे. आणि ती इमारत काही भग्न इमारत आहे. म्हणजे हा जो काही पूर्ण परिसर आहे, तो काही आपल्याला ओळखीचा परिसर वाटत नाहीये. त्याच्यामुळे जी अतिशय अशी वेगळ्या जगातलं असं काहीतरी हे होतंय. तरी देखील आपल्याला 2 आकार इथे महत्त्वाचे वाटतात, की गोगलगाय आणि पान आहे. तर ही संकल्पना कदाचित काळ याकडे घेऊन जाणारी आहे. म्हणजे जे दिसतं आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी संकल्पना असू शकते. त्याच अनुषंगाने इकडे द लास्ट कॉल इथे असं वाटतं, की पर्यावरणाचा दुष्परिणाम असं काहीतरी बर्वेंना म्हणायचं होतं का? तर निश्चितच असेल, ते म्हणायचं असेलच, कारण की इथे तुटलेलं झाड आहे. तुटलेल्या झाडाचा ओंडका आहे. तिकडे विहीर आहे. ती विहीर कोरडी असावी, कारण की तो जणू काही तो छेद जो दिसतोय, त्या काळ्या छेदामध्ये जणू काही ते खोल खड्डा दिसतोय. खड्ड्यासारखं वाटतंय ते ऍक्च्युली. आपल्याला खात्री नाही त्याची. परंतु आणि जिथे ते पक्ष्याचं डोकं उलटं आलंय तिथे. तो पक्षी किंकाळी फोडतो आहे. हे जे आपले जाणीवेतले असलेले आपले संदर्भ आहेत. आपण जे आपल्या सगळ्या ह्या गोष्टी ओळखू येतात. परंतु या सगळ्या ओळखीचा काही उपयोग होत नाही चित्र समजताना. कारण की थोडंसं फक्त एवढंच कळतं, की पर्यावरणाशी काहीतरी संबंधित असेल. पण अगदी छातीठोकपणे असं म्हणू शकत नाही, की त्याच्याच वरती चित्र काढलंय बर्वेंनी. तर त्याच्यामुळे हे माहिती असलेले संदर्भ आणि माहिती नसलेले त्याचे त्या संदर्भांची जोडणी. कशा पद्धतीने नवीन प्रकारे ते जोडणी करतात. आणि ही जी जोडणी आहे प्रत्येक वेळेस संयुक्तिक असेल असं नाही. त्याच्यातून काही एक अर्थाचा बोध होईल असं अजिबात शक्यता कधी-कधी नसते. तर हीच कलाकृतीचं श्रेष्ठपणा असतो कधी-कधी, की ती अशी कलाकृती काही सरळ तुम्हाला काही उत्तर देणार आहे असं नाही. तर तुम्हाला तुमचं उत्तर त्याच्यातून शोधायचं असतं. आणि पण एक काहीतरी प्रक्रिया मिळते. शोधण्याच्या एक काहीतरी दिशा मिळते. तर ती दिशा ही साधारणपणे त्याच दिशेची आहे, की जो ऱ्हास आहे आणि जो निसर्गाचा ऱ्हास आहे, ती तिथून कुठेतरी सुरुवात आहे आणि त्या पक्ष्याची किंकाळीमध्ये त्याचा शेवट आहे. असं काहीतरी. द लास्ट कॉल याच्यातून पुन्हा ते लक्षात येतं, की तो पक्षी जणू काही शेवटचं एकदा ओरडतोय. असा काहीतरी त्याच्यातून भाग. म्हणजे एक भाषिक प्रतिमा, नंतर दृश्य प्रतिमा, अनेक दृश्य प्रतिमा, दृश्य प्रतिमांचे अनेक वेगवेगळे अर्थ ह्याचं एकत्रित होऊन एक काहीतरी संकल्पना ही इथे तयार होते. आणि ही कदाचित त्यांनी नवीन पद्धतीने तयार केलेली असू शकते. आणि ते त्या चित्रकाराचं कॉन्ट्रिब्युशन हे असू शकतं. आता आपण एक केस स्टडी बघतोय. ही शेवटची केस स्टडी मी तुम्हाला दाखवतोय. याच्यामध्ये लसूण चित्रे अशी केस स्टडी आहे, की वस्तुतः लसूण आता हे दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे जे कवी, लेखक होते. त्यांच्या चाव्या हे पुस्तक आहे त्यांच्या लेखांच्या संग्रहाचं. त्या संग्रहामध्ये एक लेख आहे. त्याचं नाव आहे लसूण आणि गुलाब. तर अतिशय छोटा लेख आहे तो, परंतु उत्कृष्ट असा लेख आहे आणि त्या लेखातला काही भाग मी इथे तुम्हाला इथे दाखवतोय, वाचून दाखवतोय. की वस्तुतः लसूण भूगर्भ तरीही सुकवलेला, लसूण डोळ्यात भरावा असा देखणा असतो. त्याच्या पाकळ्यांवरची साल
पांढऱ्या शुभ्र बनारसी रेशमांपेक्षाही सुंदर असते. त्याच्या पाकळ्या टच्च रसरशीत पिवळसर आणि नख लागताच ओरखडा निघेल इतक्या नाजूक असतात. एकमेकींवर फिट्ट गच्च बसलेला पाकळ्यांचा बनलेला लसणाचा कांदा प्रयोजक कलाकृती इतकाच अद्वैत स्वरूप एकगुच्छ एकात्म असतो. आता ह्या एक त्यातला एक परिच्छेद आहे. त्याच्यात ते लसणाचं वर्णन करतायत. आता हे जे त्यांनी जो लसूण बघितला आणि लसूण त्यांना कसा जाणवला आणि त्यांना कशा पद्धतीची भावना त्याच्यातून निर्माण झाली, हे दोघांचं त्यांनी मिश्रण केले. म्हणजे ही प्रतिमा तयार झाली त्यांच्या डोक्यामध्ये आणि ती प्रतिमा त्यांनी तिथे मांडली आहे. आणि त्याचं शेवट बघा तुम्ही, अद्वैत स्वरूप एकगुच्छ एकात्म, हे जे शब्द आहेत हे साधारणपणे आध्यात्मिक क्षेत्रातून हे आलेले दिसतात. आणि लसूण आपण जेव्हा बघतो तर आपला जो सामान्य अनुभव आहे लसणाचा, तो तर अतिशय, काही लोकांना आवडतो लसूण आणि काही लोकांना अजिबात आवडत नाही. आणि जास्त करून लोकांना आवडतच नाही लसणाचा जो उग्र वास असतो तो. तर मुळात असा अनुभव आणि हा अनुभव आणि ह्याच्यातून जी तयार होणारी प्रतिमा, ह्याचा आपल्याला काही ताळमेळ बसत नाही. पण तो नंतर कळतो आपल्याला काय करायचंय त्यांना. तर त्यांनी मग नंतर वाग्भटांनी लिहिलेल्या एका पुस्तकात लिहिलेल्या लसणाचा जो काही गुणधर्म आहे, म्हणजे आयुर्वेदाच्या अनुषंगाने लसणाचा जो काही गुणधर्म आहे त्याचा एक श्लोक आहे. तो श्लोकही त्याने त्याच्यात दिलेला आहे की लसणाच्या तथाकथित उग्रपणात सूक्ष्मता असते, विविध रसांच्या आणि वासांच्या छटा असतात. आणि वाग्भटांनी जे म्हटलंय तो श्लोक आहे. श्लोक इथे मी काही वाचत नाही, परंतु जे अभ्यासक असतील त्यांनी याचा उलगडा करून दाखवता येईल त्यांना आपल्याला, कारण की मी काही त्याचा अभ्यासक नाही. पण त्याचा अर्थ त्यांनी त्या लेखात दिलाय. म्हणजे लसूण फार गरम आणि तीक्ष्ण असतो, त्याचा पाक आणि रस तिखट असतो, तो सारक, जड, स्निग्ध, रोचक, दीपक, हृद्य, वृष्य, केसांना हितावह आणि रक्तपित्तकारक आहे. मराठी कवितेच्या सर्व दोषांचा आणि रोगांचा नाश करण्याची लसणात शक्ती आहे. हे शेवटल्या 2 ओळींमधल्या ज्यावर लसूण गुणकारी आहे अशा रोगांच्या यादीवरूनच ध्यानात येईल. पांढरं कोड, कुष्ठ, गुल्म, अर्श, मेह, कृमी, वात, कफ, उचकी, कास, श्वास व पिनस. आता ह्या रोगांच्या जागी फक्त अव्वल इंग्रजीपासून आज पावेतोंच्या कवींची नावं घातली की झालं. मग ते निसर्ग कवी असोत, प्रेम कवी असोत, भावकवी असोत किंवा सामाजिक जाणीववाले. आता ह्याच्यावरून एकदम, तर मगाशीची जी प्रतिमा होती ती छानपणे ते दृश्य प्रतिमेचंच पुढचं रूप होतं. इथे आपल्याला दिसतंय की आता ते रूप बदलून त्याची एक प्रतीक तयार झालं आहे आणि ते प्रतीक ते वापरत आहेत की लसूण जणू काही हा त्या काळच्या मराठी कवितेला न मानणारा आहे. आणि कशी त्या काळची मराठी कविता ही इंग्रजी कवींच्या पासून प्रेरित आहे. हा लेख पूर्ण जेव्हा वाचाल तेव्हा तो लक्षात येईल. आणि ते इंग्रजी कवी पण कसे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, यांत्रिकीकरणाच्या मुळे निसर्गाकडे वळत आहेत केवळ, आणि ते कसं उसना तो पूर्ण, आणि त्याच्यातून आपण प्रेरणा घेऊन करतोय. अर्थात हा त्यांचा वैयक्तिक टीका त्यांनी केलेली आहे, ती वैयक्तिक टीका त्यांची. ह्याच्याशी आपण सहमत असू किंवा नसू, प्रश्न तो नाहीये. परंतु प्रश्न हा आहे की लसूण ही जी प्रतिमा आहे ही कशा पद्धतीने त्यांनी इथे वापरलेली आहे. आता आपण त्याचं दृश्य प्रतिमा बघतोय की लसणाची जी प्रतिमा आहे ती चित्रकारांनी पण कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे काढलेली आहे. इथे माने नावाचा जो इम्प्रेशनिस्ट चित्रकार आहे त्याचं हे लसणाचे चित्र आहे. आणि तो लसूण आणि त्या लसणाची जी बॅग आहे, त्याची जी काही एक ती पिशवी आहे, त्याच्याबरोबर त्या लसणाचं चित्र आहे. आणि ती लसणाची जी काही झोळीसारखी बॅग आहे अतिशय खरखरीत अशी, आणि लसणाचा पण जास्त
जो काही त्या लसणाचा जो काही बाह्य भाग आहे तो पण आपल्याला असं खूप जास्त गुळगुळीत वाटत नाहीये. तो असा जास्त करून असा खडबडीतच वाटतो आहे. तर अशा पद्धतीचे आता ही पण प्रतिमा म्हणजे ही काही अशाच पद्धतीचं त्याला दिसलं असेल असं नाही. त्याला जे जाणवलं असेल त्याच्यातून पण ही प्रतिमा तयार झालेली असू शकते. हा एक फार मोठा गैरसमज असतो आपला, की जिथे यथार्थवादी चित्र असतात ती अतिशय सत्यच दाखवत असतात. जणू काही असं आपल्याला वाटत असतं. परंतु असं असण्याची शक्यता नाहीये. कदाचित त्याचा जो काही ती जी काही तंत्र आहे ते यथार्थवादी आहे. परंतु त्याची जी काही रचना आहे, त्यांनी ज्या काही गोष्टी रंग जसे वापरले आहेत, पोत जसा वापरला आहे, त्याची आकारांची रचना जशी वापरली आहे, ह्याच्यातून पण काही गोष्टी प्रतीत होत असतात. आणि मानेचे इतर तुम्ही चित्र पाहिलीत, तर त्याच्याशी तुम्ही याची पुन्हा जोडणी करू शकता. दुसरं आहे व्हॅन गॉग. हा पण खूप प्रसिद्ध चित्रकार आहे आणि त्याने माशांच्या बरोबर सुकलेले मासे, हेरिंग नावाचे जे मासे असतात, त्याच्या बरोबर एक लसणाचं कंद तिथे काढलेलं आहे. आता हा लसूण आणि हा लसूण आणि चित्र्यांचा लसूण जर आपण असं बघत गेलो, तर विषय एक जरी असला तरी त्या विषयाकडे बघण्याची जी काही दृष्टी आहे ती अतिशय वेगळी असू शकते. हा भाग याच्यामध्ये आणि इथे किती तो लसूण एखाद्या नाजूक जणू काही पाकळीचा आपण बघतोय असा तो कंद तिथे दाखवलेला आहे. विल्यम स्कॉट लसणाचं आता इथे अतिशय लसणाचं जे काही पूर्ण जो कंद आहे त्या पाल्यासकट आणि ती काडी असते आणि मग त्याला तो पाला असतो मग तो सुकल्यानंतर तो जो दिसेल तो ताटलीमध्ये ठेवलेला आणि अतिशय द्विमित पद्धतीने तो चितारलेला हा लसणाचे ते पूर्ण असे कानपुडे. आता इथे अतिशय वेगळ्या प्रकारचा तुम्हाला भाव तुम्हाला दिसतोय, जाणवतोय. आता इथे ही फोटोग्राफ्स आहेत, हे छायाचित्र आहेत. याच्यामध्ये काहीही चमत्कृती जास्त करण्याचा वाव नाहीये. परंतु जशा पद्धतीचा लाईट आहे, याच्या आधारावरतीच कशा पद्धतीचं प्रतिमा तयार होणार आहे. इथे जस्ट गार्लिक पीटर एव्हिलाइडचं हे जे चित्र आहे, छायाचित्र आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय नितळ अशा पद्धतीचा हा लसूण तुम्हाला दिसतो याच्यामध्ये. आणि इथे नावातच रेम्ब्रांड गार्लिक, अल्बर्टो युडिसो हा जो छायाचित्रकार आहे, यांनी छायाचित्र काढतानाच त्याला नाव दिलं रेम्ब्रांड. आता रेम्ब्रांड हा 17व्या शतकातला डच चित्रकार, अतिशय प्रसिद्ध असा डच चित्रकार, जो कशासाठी प्रसिद्ध होता तर अशा पद्धतीचा, म्हणून त्याचं खाली चित्र मी दाखवलंय, त्याचे स्टिल लाईफ पण आहेत खूप. आणि त्या स्टिल लाईफ मध्ये त्या वस्तू ज्या खाण्याच्या आणि घरातल्या वस्तू अशा बऱ्याचशा रचून त्याने ते चित्र काढलेली आहेत. याच्यातून एक फार महत्वाचा गुण आहे तो म्हणजे तो ज्या पद्धतीचा लाईट दाखवतो, ज्या पद्धतीचा प्रकाश तो दाखवतो आणि त्याच पद्धतीचा काहीतरी प्रकाश ह्या छायाचित्रामध्ये त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ह्या दोन छायाचित्रांचा जरी आपण तौलनिक अभ्यास केला तर लक्षात येईल की प्रत्येक छायाचित्र हे कुठल्या तरी वेगळ्या दिशेला आपल्याला घेऊन जातंय. आता लसूण खरं काय? लसूण अर्थात वेगवेगळ्या प्रकारच्या जाती पण लसणाच्या वेगवेगळ्या देशामध्ये उगवल्या जातात. हा पण एक भाग आपल्याला बघावा लागेल. आणि त्याचे रंगही वेगळे असतात, हेही बघावं लागेल. परंतु हे सगळं बघितल्यानंतर काय कशा पद्धतीचं आपली जाणीव तयार होते, कशा पद्धतीची आपली भूमिका तयार होते, ही कुठेतरी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो जो एक मोठा संकल्पनेचा पुंज आहे त्याच्याशी कुठेतरी जुळू शकते. तर हे आपण अतिशय आधुनिक अशा पद्धतीचं इथे वस्तू बघतोय आणि ही उपयोगाची वस्तू आहे की घरगुती आपल्या टेबलावरती आपण मीठ, नंतर पेपर आणि ज्या काही आता आपण जर म्हणू तर आपल्याला लोणचं पण आपण ठेवतो, तशा पिकल वगैरे अशा गोष्टी ठेवण्यासाठी लसणाच्या केवळ प्रतिमेचा, लसणाचा जो काही स्ट्रक्चर आहे त्या लसणाच्या स्ट्रक्चरचा वापर करून इथे अशा पद्धतीची वस्तू बनवलेली आहे. आता इथे
काय म्हणजे लसणाचं केवळ ती पाकळी आणि त्या पाकळीतली ती जागा, हाच भाग त्याच्यामध्ये पुढे नेलेला आहे. इतर कुठलाच भाग आपल्याला दिसत नाही पुढे नेलेला. तर मुळातच आता ही लसणाची जी केस स्टडी आत्ता आपण इथे बघितली, त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल मला काय म्हणायचंय, की जर लसूण असा एक विषय असेल, तर लसूण अशी संकल्पना कशी काय त्याच्यातून आपण बघू शकतो. म्हणजे लसूण हा एक खाण्याचा पदार्थ म्हणजे तो ॲक्चुअली आपण खात नाही. आपण स्वयंपाकामध्ये तो वापरतो आणि खूप उग्र वास असलेला आणि औषधी गुण असलेला वगैरे, वगैरे. चायनीज पदार्थ आपल्याला आवडतात आणि चायनीजमध्ये तो असलेला असे अनेक त्याच्या ज्या काही आपल्या स्मृती आहेत, त्या स्मृतींच्या आधारे आपल्याला हा जो काही संकल्पनेचा मोठा पुंज जर आपण तयार केला, तर आपल्याला लक्षात येईल त्या पुंजातल्या कुठल्या बिंदूंवरती आपण फोकस करत आहोत. कुठले बिंदू आपल्याला जास्त महत्त्वाचे वाटतायत. त्या आधारे आपण आपली कलाकृती ही बनवणार आहोत. आणि ह्या वेगळ्या-वेगळ्या उदाहरणाच्या आधारे आपल्याला समजलं, की त्यातले काही जे अ, बिंदू आहेत, ते कदाचित समान असू शकतील. परंतु सगळे बिंदू समान असतीलच, असं अजिबात नाही. तर सर्जनशील प्रज्ञा म्हणजे काय? तर जे कृष्णमूर्तींचं हे आपण इथे आधार घेतोय, की अतिशय अ, स्पष्ट प्रकारे त्यांनी सांगितलंय, की सृजनशीलतेची ज्योत ज्यावेळी मनात पेटलेली असते, त्यावेळी कसल्याही तंत्राचा अभ्यास आपण केलेला नसला, तरी ती अभिनव रीतीने प्रगट होते. खरोखरीच ज्यावेळी एखादी कविता आपल्याला सुचते, त्यावेळी अभिव्यक्तीचे तंत्र आपल्याला अवगत असेल, तर चांगलंच आहे. परंतु ज्यावेळी सांगण्यासारखे काहीच नसते, तेव्हा बाह्यतंत्रावरती केवढंही प्रभुत्व असेल, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. ज्यावेळी अंतःकरण प्रेमाने भरलेले असेल, त्यावेळी ते व्यक्त करण्यासाठी तंत्र शोधण्याची धडपड का कोणी करतो? काही तंत्र इथे महत्वाचं नाही. तर मुळात तुम्हाला जी जाणवलेली एक नवीन जाणवलेली जी गोष्ट आहे, ती तुम्ही जर आणण्याचा प्रयत्न केलात, तर ती कलाकृती ही अतिशय सर्जनशील होऊ शकेल. थोर कलावंतांकडे आणि लेखकांकडे मनाची अशी सृजनशील अवस्था असते. आपली मात्र भूमिका नुसती श्रोत्याची वा प्रेक्षकाची असते. अनेक पुस्तके आपण वाचतो, संगीताच्या मैफिली ऐकतो, चित्रांची प्रदर्शनं पाहतो, परंतु हे सारे आकार विश्व निर्माण करण्यामागच्या त्या चैतन्यशील अनुभवाची प्रत्यक्ष प्रचिती आपल्याला कधीच येत नाही. अप्रत्यक्षरित्या एखाद्या कवितेच्या द्वारा, चित्राच्या द्वारा अथवा एखाद्या संतांच्या व्यक्तीद्वारा आपण तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. तर मुळातच अशी जी काही अवस्था आहे सृजनशीलतेची प्रत्येक व्यक्तीमध्ये ही असते आणि आपण मात्र त्या सृजनशील अवस्थेचा वापर करत नाही. कारण की त्याला आपण काहीतरी नाव देतो, काहीतरी आपल्याला त्याला लेबल लागतं आणि त्या आधारेच आपण त्याची आवर्तनं करत राहतो. तर अशा पद्धतीचं काहीतरी याच्यामध्ये आपलं लक्षात येतं आणि प्रत्येकालाच याचा अनुभव आहे. प्रत्येक कलाकाराला याचा अनुभव आहे, की आपण कुठेतरी आपल्याला जे जाणवलेलं असतं, आपल्याला जे अवगत झालेलं असतं, तेच आपण परत-परत करण्याचा प्रयत्न करतो मेकॅनिकली आणि लक्षात येतं, अरे हे काही खरं नाही, हे काही बरोबर नाही आणि एखाद्या दिवशी आपल्याला नवीन काहीतरी दिसतं आणि मग आपण परत अ, घाबरतो. कारण की जे नवीन दिसलेलं असतं कदाचित आपली जी बनलेली प्रतिमा आहे ॲज अ कलाकार, ती कुठेतरी हे होऊ शकते, भंगू शकते. त्याच्यामुळे आपण ज्या काही नवनवीन गोष्टी आपल्याला जाणवत असतात, त्यांचा आपण अंतर्भाव करत नाही. तर मुळात तो जर आपण करत गेलो, तर कदाचित आपल्याला समजेल एक्झॅक्टली सर्जनशील प्रज्ञा म्हणजे काय असतं आणि ह्या आधारे आपण पुढे जाऊ शकतो. तर मुळातच संकल्पनेचा अर्थ जर आपण केवळ विचार असा घेतला, तर आपण खूप मर्यादित राहू. परंतु संकल्पनेचा अर्थ हा परसेप्शन आणि परसेप्शनमध्येच संकल्पना ही कुठेतरी दडलेली असते. असं जर कुठेतरी घेतला, तर कदाचित आपल्याला जे योग्य ते काहीतरी गवसेल आणि मुळात हे संदर्भ आहेत. माझ्या स्वतःच्या लेखमालेचा संदर्भ आहे. नंतर दिलीप पुरुषोत्तम चित्रेची चाव्या पुस्तकातला जो काही लेख आहे, लसूण आणि गुलाब आणि ह्या ज्या पूर्ण ज्या मी तुम्हाला काही इमेजेस दाखवल्या
जे काही फोटोग्राफ्स दाखवले, जे काही चित्र दाखवली त्याचे हे रेफरन्सेस आहेत. तर तुम्ही याचा फोटो काढून घेऊ शकता आणि हे रेफरन्सेस तुम्ही पुढे बघू शकता. तर मला माहिती नाही याच्यामध्ये प्रश्न उत्तराचा काही अंतर्भाव होऊ शकतो की नाही, परंतु धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल. आणि मी इथे स्क्रीन शेअर माझा बंद करतो आहे. आणि सिंधुजन अकादमीचे आभार, त्यांनी मला बोलवलं आणि ही संधी दिली इतक्या सर्व लोकांच्या पर्यंत जाण्याची. आणि खूपच छान वाटलं मला. म्हणजे हे जेव्हा मी अर्थात काही भाग विचार माझा ऑलरेडी झालेला होता, काही स्लाइड्स माझ्याकडे आधी होत्या, परंतु हा लसणाचा जो काही एक केस स्टडी तयार झाला आणि तो अजूनही एनरिच होऊ शकतो, अजून पुढे मी जाऊ शकतो ते घेऊन, आणि त्याच्यातून खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला समजू शकतं. असे छोटे विषय घेऊन त्याचा संकल्पनेच्या अंगाने जर विचार केला गेला तर आपल्याला ही जी सृजनशील क्षमता जी आहे ही कशी विकसित होऊ शकते, किंवा जर आपण केवळ आस्वाद घेण्याच्या दृष्टिकोनातून बघत असू तर आस्वाद कसा आपण घेऊ शकतो कलाकृतींचा, हेही आपल्याला लक्षात येऊ शकतं. नाहीतर आपण अतिशय नुसतंच पुस्तक वाचून एखादी कलाकृती समजून घेणं, याला काही मला असं वाटतं की तेवढा अर्थ नाही. हा, म्हणजे पुस्तकंही वाचली पाहिजेत, त्याविषयी समजून घेतलं पाहिजे, परंतु आपला काय दृष्टिकोन आहे, आपल्याला त्यात काय जाणवलं, हा जो भाग आहे हा अतिशय महत्वाचा ठरतो. तर काही प्रश्न असतील तर घेऊयात. नसतील तर आपण इथेच थांबूयात. आणि तुम्ही इथे आलात म्हणजे फेसबुकवरती तुम्ही आहातच, तर कधीही आपण फेसबुकवरती चर्चा करू शकतो. आणि बरेचसे माझे मित्र ऑलरेडी ओळखीचे आहेत, त्यांच्याशी तर पर्सनल चर्चा तर कधीही होऊ शकते. त्याच्यामुळे धन्यवाद.